बातमी आहे सांगलीतून आटपाडी तालुक्यातल्या निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आघाडीवर आहेत। माधवी पडळकर 630 मतांनी आघाडीवर असल्याचं समजते। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्याताई मोटे आणि माधवी पडळकर यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळालेली होती। तूर्तास जी आकडेवारी समोर येते त्यानुसार आता माधवी पडळकर या 630 मतांनी आघाडीवर आहेत। महाडमधून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा 5000 मतांनी विजय झालाय। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विजयी फरक जो असेल तो विकास गोगावले यांनी पटकावलेला आहे आणि त्यांचा आता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड शहरामध्ये जल्लोष सुरू आहे। विकास शेठ, विजय झालेला आहे, काय पाहिजे? हा खरं तर विजय सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विजय। आदरणीय शिंदे साहेबांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला त्याबद्दल हा विजय आम्ही संपन्न केला आणि संपूर्ण शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने भरत शेठचं नेतृत्व स्वीकारून इकडून राष्ट्रवादी हद्दपार केली त्याबद्दल मी माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो। सातत्यानं आपण राष्ट्रवादीला आता सोबत घ्यायचं नाही या ठिकाणी मतदारांना पुकारला होता, त्या पद्धतीने शिवसैनिकांनी काम केलंय। हा विजय महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक जागा आलेल्या आहेत। पोलादपूर साईच्या साई, महाडमध्ये 5च्या 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 10 पैकी 9 हे सर्व सीटा शिवसेनेच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि आमचा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य हा 2000च्या पुढे निवडून आलेला आहे आणि हाच जनतेचा विश्वास जो आम्ही संपादन केलाय। येणाऱ्या भविष्यामध्ये आता विरोधकांना काय करा 2029 आम्ही दाखवू। खरं तर विकास गोगावलेंच्या विजयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि विकास गोगावले आता जल्लोषात उतरलेत। विजय होऊन 5 पक्ष विरुद्ध विकास गोगावले ही लढाई होती आणि 5 पक्ष विरुद्ध धनुष्यबाण ही लढाई होती आणि जे शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण पेळलंय ते धनुष्यबाण आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी खांद्यावर घेऊन आज लोकांच्या सेवेमध्ये उतरलो आणि त्याचा रिझल्ट आज आम्हाला या ठिकाणी लोकांनी दिला। रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विकास गोगावले आता मोकळे झालेत का? शिंदे साहेब जे सांगतील तोच अध्यक्ष, भरत शेठ सांगतील तोच अध्यक्ष। विकास गोगावलेची अशी कुठल्या इच्छा नाही। साहेबांचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे। मी लोकसभेला थांबलो, साहेबांनी मला सांगितलं विकास आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा, ती जबाबदारी आम्ही पार पेलली आणि आता साहेब जो निर्णय देईल तो मला मान्य राहील। कार्यकर्त्यांना काय सल्ला द्याल? कार्यकर्त्यांनी सर्वांनी विजय उत्सव या ठिकाणी जोरात साजरा करायचा। बस कार्यकर्त्यांसोबत विजयी उत्सव साजरा करताना विकास गोगावले स्वतः आपल्यासोबत आहेत। रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी खरं तर विकास गोगावले यांचं नाव आहे ते आघाडीवर आहे आणि त्यामुळे आता सर्वाधिक जागा शिवसेनेच्या येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुपारनंतर हे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे। गणेश मापळकर, ABP माझा, रायगड। पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर राष्ट्रवादीनं घवघवीत यश मिळालेलं आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे आमदार सुनील अण्णा शेळके हे काहीसे भावुक झालेले देखील पाहायला मिळाले, आपण पाहूया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी हा दबदबा कायम राखलेला आहे, परंतु याच निवडणुकांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतरची ही निवडणूक होती, त्या अनुषंगाने भावनिक वातावरण होतं। आपण सुनील शेळके यांच्याशी बोलणार आहोत। अण्णा, प्रत्येक निवडणूक झाली, निकाल लागला की अजितदादांचा सुनील शेळकेंना फोन यायचा, आज तो फोन मात्र येणार नक्कीच दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदानं खूप मोठा उत्सव साजरा केला असता, परंतु ठीक आहे, आज दुर्दैव आहे। त्या सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं मावळ तालुक्यात जे काही दादांनी विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहताना पाहतोय आपण। त्याच कामातून आणि दादांच्या असलेल्या योगदानातून माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं आज मतदान रूपी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहून त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांचं उत्तराई होण्याचा आज खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला, परंतु ते शब्द आज कानावरती पडणार नाहीयेत। सुनील, तुला शुभेच्छा, तू परत एकदा तीच कामगिरी करून दाखव। ठीक आहे, चालते थोडं। काय आज आठवतंय तुम्हाला या क्षणी अजितदादांच्या अनुषंगाने, या विजयाच्या अनुषंगाने? तर सुनील शेळके भावनिक झालेले आहेत, कारण अतिशय विश्वास सुनील शेळके यांच्यावरती अजितदादांचा होता। प्रत्येक विजय झाला की अजितदादा सुनील शेळकेंना फोन करायचे आणि त्या विजयात स्वतः सामील व्हायचे। आज
सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने दबदबा कायम ठेवला आहे, परंतु त्या अजितदादांच्या शुभेच्छांचा फोन मात्र सुनील शेळके यांना येणार नाहीये. त्यामुळं ते भावनाविवश झालेत, त्यांना अश्रू अनावर होत आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा मावळ, पुणे. आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवारांना आणण्यात आलेलं आहे. शरद पवारांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास होतोय. रुबी हॉल रुग्णालयात पवारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत अशी माहिती मिळते. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. तर पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार देखील